वर्ष जर आपण मागो गेलो ना तर क्रिकेट एवढा डेव्हलप नव्हता, परंतु आता आपण पाहतोय ट्रॅक शूज टी शर्ट कॅप या प्रकारचं क्रिकेट पाहतोय. पण मागच्या 25 ते 30 वर्ष पाठी जर गेलो ना आपण तर क्रिकेटमध्ये म्हणजे जे आपले खेळायचे ना क्रिकेट खेळाडू जे आता 40+ 50+ खेळतायत त्यांनी तो क्रिकेट खेळलाय ना, तेव्हा असे मैदानही नव्हते. तेव्हा मैदान पण साधे सिंपल शेतातले मैदान असायचे. आपण त्याबद्दल बोलूया, पण जाऊया मैदानाकडे. सामना सुरू होते तर गोलंदाज असेल रणजित कोहली. आपण पाहतोय महेश स्मृती मोहा संघाचा पहिला गोलंदाज असेल 40+. तर इथं मात्र जोडी आली आहे मैदानामध्ये. एका बाजूला अतिश कोहली आणि राकेश कोहली. अतिश कोहली आणि झंझावाती पारी खेळली होती तोच खेळाडू. सुरेख चेंडू, अभेद भेदक अस्त्र आपण पाहिलाय, भन्नाट वेग पाहिलाय. या चेंडूच्या मागे खांद्याचा पूर्णपणे वापर केलाय राकेश पाटील आणि अतिश कोहली ही जोडी मैदानात. रणजित कोहलीच्या या पहिला चेंडू डॉट केला गेलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपण पाहतोय. पॅटची सुंदर फटका पॉइंटच्या वरून मारलाय, जातोय सीमारेषेकडे चौकार. 4 धावा डीजे. क्या बात हे, सुरुवात झाली आहे. एक सुंदर गीत आपल्या आई एकवीरचं. आपल्या आगरी कोळ्यांची दैवत म्हणजे आपली आई एकवीर. एकवीरच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा गोलंदाज रणजित कोहली. फुलटॉस, चुकीला माफी नाहीये. दिलाय तडाका, उडवलाय धुरला. हा येतोय बाबा रामदेव पतंजली षटकार. डीजे नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी एक दमदार फटका आलाय. फलंदाज अतिश कोहलीच्या बॅट मधून बॅक टू बॅक 10 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर डॉट केल्यानंतर एक अप्रतिम दर्जेदार फटका पॉइंटच्या वरून मारला. त्यानंतर हा फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खणखणीत असा षटकार. हा 6 धावांचा फटका आलाय रणजित कोहली. नक्कीच ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय, पंच इशारा देत आहेत. खराब चेंडू अभांतर धावसंख्येत भर. धावसंख्या वाढतीये. 11 धावा धावफलकावर आपल्याला लागतायत. गुणलेखकाच्या अहवालानुसार आपण पाहतोय पाचगाव प्रीमियर लीग 6 दणका उडालाय. आजचा पहिला दिवस. रणजित कोहली यावेळेचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू आपण पाहतोय. सन्मान दिलाय, कार्पेट ग्राउंड शॉट पाहतोय आणि सुंदर अशा रीतीने एक धाव घेतली गेली आहे. स्ट्राईक चेंज केली आहे. सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळाला. या चेंडू मागे धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे. प्रथमतः स्टार्ट घेतील फलंदाज राकेश पाटील. 40+ खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. रणजित कोहलीचा पुढचा चेंडू असेल राकेश पाटील साठी. सोरराईक चेंडू, भन्नाट वेग. या ठिकाणी मात्र यष्टी रक्षकाला सुद्धा चेंडू अडवता आला नाहीये आणि पाठीमागच्या खेळाडूंनाही चेंडू अडवता आला नाहीये. अंपायरचा इशारा येतोय वाईटचा. 1+4 टोटल 5 धावा या चेंडूवर येत आहेत. क्या बात है, काय जबरदस्त चेंडू टाकला होता. चेंडू अडवता आला नाहीये, गेला सीमा पार. यावेळचा फटका फसलाय मात्र चेंडू जातोय डॉट. या डॉट चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 17 धावा धावफलकावर लागतायत. अजून या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. रणजित कोहली यावेळचा फटका लाजवाब. क्या बात है, क्या बात है. दिलाय दणका, आलाय चौका. ठोको डीजे. अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, त्या चेंडूवर तुटून फटका टाकला आणि पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधून काढलेला हा सुंदर गॅप आणि त्या गॅप मधून निघालेला राकेश पाटीलच्या बॅट मधून एक चौकार. 4 धावांनी तब्बल धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली आहे. पहिलं षटक रणजित कोहली या खेळाडूचं खूप महागडे गेले. पहिल्या षटकात 21 धावा तब्बल लयलूट केले. ती मात्र शैलेश स्मृती तरगर संघाने काही दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली आहे
अप्रतिम दर्जेदार आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ उलवे तरगर कोंबड भुजे गणेशपुरी मोहा आयोजित 5 गाव प्रीमियर लीग 2026-7चा शेवटचा आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपण पाहतोय. कडवी झुंज दिली जात आहे तरगरच्या माध्यमातून. तितकीच कडवी झुंज दिली जाईल का मोहा संघाच्या माध्यमातून हे पाहावं लागेल. गोलंदाज येतोय उमेश कोळी. दुसरं षटक संघातर्फे, दुसरं तर पहिलं षटक घेऊन येतोय. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर 10-12 पावलांचा रनअप समोर असेल. फलंदाज अतिश कोळी. पहिला चेंडू, यावेळचा चेंडू पाहिला, फक्त चेंडूला दिशा दिली आहे. गेलाय चेंडू थर्ड मॅन एरियामध्ये. येतोय खणखणीत चौकार. डीजे काही जबरदस्त फलंदाजी पाहतोय. अतिश कोळीच्या बॅट मधून निघालेला कणकणीत चौकार. पहिल्या चेंडूवर उमेश कोळीला दिलाय दणका आणि आला एक चौकार. या ठिकाणी पूर्णपणे बॅकफुटला जातोय मात्र उमेश कोळी. पुढचे 5 चेंडू कशा प्रकारे हाताळले जाईल हे मात्र पाहावं लागेल, कारण इथं मोठ्या धाबांच्या डोंगराकडे वाटचाल करतोय तरगर संघ. पुढचा चेंडू, यावेळचा फटका मात्र चेंडू डॉट होतोय. मोठा फटका मारायचा होता मिड विकेट मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये, प्लॅन होता मारायचा, मात्र अतिश कोहली या खेळाडूचा मात्र चेंडूचा आणि बॅटचा संपर्क आला नाही आहे. चेंडू जातोय निर्धाव. या ठिकाणी धाव संख्या स्थिर आहे ती मात्र आता 25 वर. 25 धाबा. नक्कीच या ठिकाणी उमेश कोळी गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळचा चेंडू फुल टॉस, थोडासा लो फुल टॉस होता. लॉंग ऑफ कडे, लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय आणि नक्कीच एक धाव रोखू शकत नाही. एका धाबेने धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचते आहे या ठिकाणी आपण पाहतोय. आणि नक्कीच आतापर्यंत 3 चेंडूत 5 धाबा दिल्या आहेत. त्या मात्र इथं उमेश कोळी या गोलंदाजांनी नक्कीच थोडस कानमंत्र देताना आपण पाहतोय. नक्कीच राकेश पाटील या खेळाडूला आपण पाहतोय की 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मनोजी लारा साताऱ्यावरून. तर नक्कीच आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक आहे राकेश पाटील या खेळाडूला. आणि लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत वर धावसंख्या वाढतीये. 27 धाबा. नक्कीच सागर बडवी यांचं सुद्धा स्वागत असेल. सागर मडवी यांनी खूपच मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी. त्यांचं सुद्धा मनस्वी मनपूर्वक आभार. हा सुरेख फटका पहा. तितकी चांगलं क्षेत्ररक्षण, उडी मारलेली, जंप मारली होती मयूर या खेळाडूनी. उल्वे नोट संघाचा खेळाडू आपण पाहतोय. मोहा संघामध्ये कामगिरी करताना मात्र वाटलं होतं की चपकेल हा चेंडू हाताला, परंतु तसं काही घडलं नाहीये आणि एक धाव घेतली गेली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला आणलंय अतिश कोहली हा खेळाडू. एक दमदार खेळाडू. नक्कीच आपण पाहतोय तरगर संघाचा हा खेळाडू अप्रतिम दर्जेदार फलंदाजी करतोय. या गरज आहे या खेळाडूची खेळपट्टीवर उभं राहण्याची. सुरेख चेंडू टाकलाय. पायामधला चेंडू ग्लान्स केलाय. लॉंगन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धाव संख्या पुढे सरकतय. 29 धावा धाव फलकावर. अजूनही एक चेंडू बाकी या षटकातला. नक्की 29 धावा म्हटलं तर नक्कीच या ठिकाणी धावसंख्येला आकार येईल, उकार येईल. 80 ते 90 धावांपर्यंत मजल मारू शकतो तरगर संघ जर शेवटपर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला अतिश कोहली. तर पाहूया उमेश कोहलीचा पुढचा चेंडू. आडव्या हाताने केलेला फटका. येतोय आलाय चौकार. भेदक फलंदाजी राकेश पाटीलच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. डीजे होऊन जाऊ दे गाणी. नक्कीच आपण जुन्या क्रिकेट बद्दल बोलत होतो की जुना क्रिकेट जो होता ना तेव्हा एवढे मैदान सुद्धा डेव्हलप नव्हती. तर शेताकुट्यात कांड्यांच्या फटीपटीत असं शेत असायचं आणि शेतांच्या मध्ये मध्ये खेळायचं. पायात बुटं नसायची त्यावेळेला. ट्रॅक आणि टी शर्ट कुठं
त्यावेळेचा क्रिकेट जे खेळलेत ना 50+ आता झालेत ना, त्या 50+ 40+ या खेळाडूंना माहीत असेल की त्यावेळेचा क्रिकेट काय होता, कसा होता. आणि तेव्हा एक बॉल असायचा, त्याच बॉलने खेळावं लागायचं. असा क्रिकेट हळूहळू डेव्हलप झाला आणि क्रिकेटमध्ये एक सोन्याचे दिवस आज आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा खेळाडूंसाठी आलेला आहे. तर असा क्रिकेट आहे. हा क्रिकेटचं डेव्हलपमेंट झालंय आणि एक नावारूपाने आलेला हा टेनिस क्रिकेट आज पाहतोय आपण पडलावर. अशा रीतीने हा क्रिकेटचं भवितव्य सातत्याने बदलत गेलंय आणि युवा खेळाडूंसाठी सुद्धा एक रंगमंच होतोय. प्रत्येक गावामध्ये प्रीमियर लीग जाते, प्रीमियर लीग होत असते आणि त्या प्रीमियर लीग मधून एक रायझिंग स्टार आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज फुल टॉच मात्र टायमिंग थोडीशी कमी झाली, पॉवर जनरेट करता आली नाही या चेंडू मागे आणि मोठा दणका दिलाय, मोठा मासा गळाला लागलाय. कोळी नावाचा खेळाडू बाद होतोय, तर अतिशय घेतल्या जेल आणि केलाय त्याचा समाप्त केल. होऊन जाऊ दे डीजे. नक्कीच चिंबोरी इथं सापडली. फटका वाटलं होतं जाईल, परंतु टायमिंग प्रॉपर झाली नाही आणि त्याच्यामध्ये पॉवर जनरेट करता आली नाहीये आतिश कोहली याला आणि सुरेख झेल टिपली गेली आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, बॅटची एज घेतली आहे. हॅट्रिकची संधी आता मात्र येणार. नक्कीच गोलंदाज अनिकेत कोहली मात्र ऑन द फायर. एकाकाळी वाटत होतं की धाव संख्येचा डोंगर रचला जाईल, मात्र इथं बॅक टू बॅक 2 फलंदाज गारद केले आहेत. डीजे कोहली सारखा झंझावती पारी खेळत 9 चेंडू मध्ये 17 धावा काढल्या होत्या. आता कुठं सुरुवात झाली होती तितक्यात विकेट पडला. त्यानंतर आलेला हा खेळाडू आपण पाहतोय स्मिथ पारगावकर. आल्या मात्र बॅटची एज घेतली. विकेट किपरनी कुठली चूक न करता जेल टिपली आहे. अनिकेत कोहली हॅट्रिकची संधी पाहूया. नाही, जेल मात्र इथं धरणीला दान होत आहे आणि धावचित घेण्याची संधी होती, परंतु इथं कुठल्याही प्रकारची धाव नाही, धोका पत्करला नाही. धीरज या खेळाडूने आपण पाहतोय, धीरज खारकर, धीरज ओवळेकर आपण पाहतोय. या संघाचा संघ मालक मैदानामध्ये दाखल होतोय, परंतु या ठिकाणी गरज आहे एका भागीदारीची, पार्टनरशिपची. एक सन्मानजनक स्कोर उभा करायची गरज आहे मोहा संघासमोर. कारण या ठिकाणी आपले 2 मोठे खेळाडू बाद झालेत. 2 मोठे खेळाडू बाद झाल्यानंतर खांद्यावर ओझं आलंय. फुल टॉच, पंचांचा इशारा पाहूया आपण काय असेल. नक्कीच या चेंडूवर येते पंचांचा रिव्ह्यू घ्यायचा आपण. नक्कीच आपण पाहतो पेंडिंग असेल डिसिजन आणि नक्कीच एक धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावा संख्या धाव फलकावर तर पाहूया डिसिजन पेंडिंग असेल. पंच पाहतायत. नक्कीच पाहतोय पंचांचा इशारा येईल थोड्या वेळात. काय असेल ते समजेल आपल्याला. या ठिकाणी नो बॉल, तर नक्की वेस्टच्या वर आहे आणि नक्कीच नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. आणि या ठिकाणी 1+1 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या 35 वर जाऊन पोहोचली आहे. इथून थोडासा पार्टनरशिप करावी लागेल, भागीदारी करावी लागेल या 2 खेळाडूंना. एका बाजूला असेल धीरज ओवलेकर, तर एका बाजूला आहे राकेश पाटील.
अनिकेत कोहलीचा पुढचा चेंडू दिलाय, दणका पाहावं लागेल, फटका फसलाय. आणि इथं मात्र पाहतोय, कारण इथं फ्री हिट आहे आणि फ्री हिटचा फायदा उचलता आला नाहीये. झेल मात्र होती, परंतु झेल ही घेतली होती, परंतु याच्यावर काय धाव एकच मिळाली आहे. आणि धाव संख्या पाहतोय आपण 36 वर जाऊन पोहोचली आहे. षटक चालू आहे तिसरं. अनिकेत कोहली, जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, थांबणार नाहीये, जातोय, पंचाचा इशारा येतोय. 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत वाजवडीचे. तर नक्कीच दिवा पाटलांचं नाव द्यावंच लागेल त्यांना. तर अनिकेत कोहली पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण पाहतोय. पायात टाकलेला चेंडू खालून टाकलाय, कार्पेट ग्राउंड शॉट पाहतोय आपण. मिड विकेट क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय, थोडासा पब्लिक झालाय, मात्र एकच धाव घेतली गेली आहे आणि एका धावेवर समाधान मानावा लागतोय. धाव संख्या धाव फलकावर 41 धावा, 3 षटकं संपलीत झालेली आहेत. 3 षटकं म्हणजे 18 चेंडूंचा खेळ इथं समाप्त होतोय आणि 18 चेंडूमध्ये 41 धावा उभारल्या जात आहेत त्या इथं मात्र शैलेश स्मृती तरकर संघाच्या. तर नक्कीच इथून मात्र अजूनही 12 चेंडू बाकी आहेत, म्हणजे 2 षटकं कम्प्लिटली बाकी आहेत. आणि या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहावं लागेल या ठिकाणी काय होईल, काय घडेल, काय सिच्युएशन असेल. कारण मी म्हणेन ना की शैलेश स्मृती संघाचा उच्चांक जर आजचा पाहिला आपण तर 96 धावांचा उच्चांक आहे, त्याच्यानंतर 81 धावांचा पण उच्चांक आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल की गोलंदाज मयूर पाटील आणि धीरज हलकस फेस खोललंय, पॉइंटच्या दिशेने एक धाव घेतली आहे. धाव संख्या पोचले 42 वर. मयूर पाटील गोलंदाज असेल, आता मात्र राकेश फलंदाजीसाठी 40+ खेळाडू आपण पाहतोय. तरगर संघाचा हा खेळाडू सलामीला येतोय, चांगली फलंदाजी करतोय. मयूर पाटीलचा पुढचा चेंडू आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क आला नाही, चेंडू निर्धाव जातोय. या ठिकाणी गिअर चेंज करावे लागतील या दोन्ही खेळाडूंना, कारण एक मोठा स्कोर उभा करावा लागेल तरगर संघाला. मोहा संघावर जर काबीज करायचा असेल सामना. कार्पेट ग्राउंड शॉट मिड ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक आहे तिथं, चेंडू अडवला गेलाय, एक धाव घेतली गेली आहे. धाव संख्या धाव फलकावर 43. 2 फलंदाज बाद झाले आहेत तरगर संघाचे. धीरज, पाहूया धीरज ओवळेकर कशा प्रकारे फलंदाजी करेल संघ मालक. स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय आपल्याला. क्षेत्ररक्षण चेंडू कलेक्ट करतोय. या ठिकाणी आपण पाहतोय धावचीची संधी, फंबलिंग झालं इथं खेळाडू. आणि इथं मात्र पाहतोय आपण 2 धावा सदरीत्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. 45 धावा धाव फलकावर. अजूनही मोठा फटका या खेळाडूच्या बॅट मधून येताना पाहत नाही. 4 चेंडू झालेत. मयूर पाटील याचे चकडून ठेवलाय खेळाडूंना. हा चेंडू डॉट केला गेलाय. इथं मात्र पूर्णपणे प्रेशर मध्ये तरकर संघाचे खेळाडू येताना दिसत आहेत. 45 धावा धाव फलकावर. आपण पाहतोय शेवटचा सामना करूया मरो जिंकेल तो ट्रॉफी साठी सज्ज होईल, परंतु या ठिकाणी धावा थोड्याशा कमी येत आहेत तरगर संघाच्या. मयूर पाटील सुरेख फटका, स्ट्रेट ड्राईव्ह फटका मारलाय, येतोय का आणि हा जातोय चौकार. थोडासा लेझी खेळाडू पाहायला मिळाला क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि चेंडू गेलाय सीमा पार. या 4 धावीने नक्कीच धाव संख्या वाचते आहे. 49 धावा धाव फलकावर. अजूनही शेवटचा चेंडू बाकी असेल, शेवटचं षटक बाकी आहे. ओव्हर झालेली आहे, शेवटचं षटक बाकी आहे आणि नक्कीच चला स्पीडअप करायचं आहे. पाहतोय आपण या ठिकाणी 4 षटकामध्ये 49 धाबा तरगर संघाने उभारल्यात आणि शेवटचं अंतिम षटक असेल. हे अंतिम षटक आपण पाहणार आहोत. गोलंदाज कोण येतोय? ओम खारकर, ज्याला मागच्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलं होतं अनिकेत कोहली या खेळाडूंनी, की खरोखर त्या खेळाडूंनी 2 जे खेळाडू बाद केले ना त्यामध्ये त्यांचा स्कोर कमी झाला आणि स्कोर कमी झाला म्हणून
तो स्कोर पटकन अचीव करता आला, टार्गेट पार करता आला. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय ओम खारकरचं शेवटचं षटक. राकेश पाटील एक खंदा फलंदाज, दमदार फलंदाज आहे. 49 धावा धावफलकावर लागलेल्या असताना किती धावांपर्यंत मजल मारेल हे पाहावं लागेल. या ठिकाणी मारलेला फटका लॉंगॉनकडे जातोय. एक धाव घेतली गेली. 50 धावा धावफलकावर लागतायत. इथं मात्र शैलेश स्मृती तरगर संघाच्या. या ठिकाणी पाहतोय आपण ग्रामस्थ मंडळ उलवे, तरगर, कोंबडभुजा आणि गणेशपुरी मोहा असा 5 गाव प्रीमियर लीगचा आयोजन. पुढचा चेंडू, शॉट, चेंडू पूल केलाय. खराब खराब गोलंदाजी. इथं मात्र पूर्णपणे शॉट टाकलेला चेंडू, स्क्वायर लेग फाईन लेगच्या वरून मारलेला चेंडू आपण पाहतोय. चेंडू द्यायचंय नवीन. या ठिकाणी दिलाय दणका धीरज ओवलेकर, संघ मालक स्वतः संघाची धुरा सांभाळतोय आणि पाहतोय इथं की आपल्या संघाला सुस्थितीमध्ये ठेवायचं आहे तर नेऊन ठेवायला लागेल. धावसंख्या पोहोचली आहे 56 धावा. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी की धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचली आहे. 56 धावा धावफलकावर लागतायत. या ठिकाणी अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडू बाकी असताना पाहावं लागेल धीरज ओवळेकर मात्र चांगली फलंदाजी करतोय, आपल्या संघाची धुरा सांभाळतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय अजूनही 4 चेंडू मध्ये 2-3 मोठे फटके येतील का, एक सन्मानजनक स्कोर उभा करायला लागेल. हा मैदान धाबांचा आहे आणि मैदान धाबांचं असल्या कारणाने आपल्याला पाहावं लागेल. तर नक्कीच हा मैदान पाहिलं तर आपण या खेळाचं मैदानाचं वैशिष्ट्य पाहिलं तर नक्कीच प्रणय म्हात्रे सांगतायत की इथं 50 ते 60 धाबा सेफ नाही आहेत. कारण हा मैदान म्हटलं तर धाबांचं मैदान आहे तर नक्कीच इथं थोड्याशा धाबा जास्त जमवाव्या लागतील. पाहूया पुन्हा एकदा ओम कारकरचा पुढचा चेंडू असेल धीरजसाठी. पुन्हा एकदा शॉट, शॉट चेंडू, पनिशमेंट दिली गेली आहे. खराब चेंडू वर आला आहे, दणका दिलाय, षटकार. डीजे 62 धाबा धावफलकावर लागलायत. आता मात्र रेंज मध्ये येतोय शैलेश स्मृती तरगर संघ. या संघाचा संघ मालक आपण पाहतोय धीरज ओवळेकर. काय झंझावती पारी खेळली आहे. त्याला माहितीये की आपला आतिश कोळी बाद झालाय, त्याला माहितीये आपला राकेश पाटील बाद, स्मित पारगावकर बाद झालाय. आता आपल्यालाच खेळी करावी लागेल, झंझावती झुंज द्यावी लागेल, कारण संघर्ष आपल्यालाच करावे लागेल. आपल्या संघाला जर टॉप 4 मध्ये न्यायचं असेल ना तर आपल्यालाच फलंदाजी करावी लागेल. तो संघर्ष चालू आहे धीरज ओवळेकरचा. काय जबरदस्त फलंदाजी आहे. बॅक टू बॅक 2 षटकार, षटकारांची हॅट्रिक साजरी करेल काय. पूर्णपणे प्रेशर आहे ओम खारकर या गोलंदाजावर. काय ओम खारकरची 2 चेंडूवर 2 मोठे तडाखे दिलेत. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. दर्जेदार क्रिकेटचा स्पर्धा. धीरज खारकर ऑन द फायर. दिलाय तडाका. पाहूया, येतोय येतोय आणि इथं मात्र झेल टिपली गेली आहे. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी थोडासा हवेचा दबाव असल्यामुळे हा फटका बाहेर गेला नाहीये. काय टायमिंग प्रॉपर केली होती. जबरदस्त फलंदाजी धीरज ओवलेकर, जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. धाव संख्या धावफलकावर 62 वर जाऊन पोहोचली आहे. अजून या षटकातले 2 चेंडू बाकी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते आमचे बंधू किरण
पारगावकर येत आहेत मैदानामध्ये. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली होती. तोच खेळाडू किरण पारगावकर येतोय. नक्कीच उरलेले 2 चेंडू खेळण्यासाठी जास्त वेळ नाहीये. जो काय आहे त्या 2 चेंडू मध्ये करायचंय. 62 धावा धाव फलकावर. ओम खारकर गोलंदाजी ट्रॅकवर असेल किरण पारगावकर साठी. पाहूया काय होईल, काय घडेल या शेवटचे 2 चेंडू या इनिंग्स मधले. सुरेख फटका येतोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलाय चौकार. किरण पारगावकर ऑन द फायर. माहित आहे की शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. या 2 चेंडूवर प्रहार करावाच लागेल, संघर्ष करावा लागेल. 4 धावेने धावसंख्या वाढतीये. 66 धावा धाव फलकावर. 66 धावा. 5 गाव प्रीमियर लीग. किरण पारगावकर शेवटचा चेंडू असेल. ओम खारकर शॉट चेंडू. हा चेंडू शॉट होता, बॅटला लागणं गरजेचं होतं. हा सुद्धा षटकार आला असता, परंतु बॅटला चेंडू लागला नाही. चेंडू निर्धाव गेलाय. धाव संख्या धाव फलकावर आपण पाहतोय. बाद झालाय, फलंदाज बाद झालाय. कॅच आहे, कॅच घेतल्या विकेट किपरनी. किरण पारगावकर बाद होतोय या ठिकाणी. नक्कीच विकेट पडलाय, मात्र इथं धाव संख्या धाव फलकावर 67 आहे. 67 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. शैलेश स्मृती तरगर संघाने नक्कीच या ठिकाणी पाहतोय एक झंझावाती पारी आपल्याला पाहायला मिळाली. ती मात्र धीरज ओवलेकर अप्रतिम दर्जेदार फलंदाजी. 11 चेंडू 25 धावा ज्याच्या बॅट मधून निघाला संघाचा संघ मालक नक्कीच स्मिथ पारगावकर. नक्कीच आपण पाहतोय संघाचा संघ मालक धीरज ओवलेकर या फलंदाजांनी चांगली अप्रतिम दर्जेदार फलंदाजी केली. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की नाटकाचा एक अंक संपलाय. नाटकाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होईल. एक फाईट आणि टाईट स्कोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय शैलेश स्मृती तरगर संघाने आणि त्यांनी योगदान दिलंय ते धीरज ओवळेकर या संघ मालकांनी. आणि नक्कीच आपण पाहतोय 66 धावा झाल्यात. 67 धावांचं आव्हान पेलायचं आहे आणि आव्हान पेलण्यासाठी पाहूया मोहा संघ कशा प्रकारे फलंदाजी करेल. नक्कीच तुर्ता मी थांबतोय. आवाजामध्ये बदल असेल कारण माझा वेळ संपतोय इथं. यानंतर पुढच्या इनिंगचं धावतं विवरण सांगण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय पनवेल तालुक्यातील एक नामवंत समालोचक, हिंदी आणि मराठी गळ्याचा गोड आवाज रवींद्र म्हात्रे यांच्या आवाजात आपण ऐकणार आहात पुढच्या 5 षटकांचं धावतं विवरण. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. थँक्यू, धन्यवाद विवेक पाटील. आपण पाहत आहोत खरं तर आजच्या या पहिल्या दिवसातला अंतिम सामना. नंदाई माता प्रसन्न ग्रामस्थ मंडल उल्वे, तरघर, कोंबडभुजे, गणेशपुरी, मोहा या 5 गावांच्या वतीनं आयोजित असणारी 5 गाव प्रीमियर लीग. 5 गाव प्रीमियर लीग मधला अंतिम सामना अतिशय महत्वाचा सामना असेल दोन्ही संघांसाठी. जो जिंकेल तो किमान एका ट्रॉफीसाठी विजेता राहील. 5 गाव प्रीमियर लीग मधला खर तर जे आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीचा हक्कदार राहील असा हा सामना असेल. आणि त्या सामन्यामधील खरं तर ही लढत सुरू आहे. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आहे. 67 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय महेश स्मृती मोहा संघासाठी. शैलेश स्मृती तरघर खरं तर धीरज ओवलेकरचे ते 3 षटकार, तिथून थोड्याशा धावसंख्येला आकार आला आणि आता मात्र एक फायटिंग स्कोर. राहुल कोहली, रुही प्राइस स्ट्रायकरचे संघ मालक राहुल कोहली यांचा इथे सन्मान. तर राहुल कोहली आपलं सहर्ष स्वागत. शब्द सुमनाने आम्ही तुमचं स्वागत करतोय आणि थेट मैदानाच्या दिशेने वळतोय. धन्यवाद विवेक पाटील पागोटे यांचा तुम्हाला आवाज ऐकायला मिळाला आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये. आणि आज या 5 गाव प्रीमियर लीग मध्ये तुम्ही जो 1 दिवस दिला त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार मानतोय. आणि जातोय थेट मैदानाच्या दिशेने जिथे मात्र
सामन्याची सुरुवात होते. उत्तरार्धाला करूया सुरुवात. 67 धावांचं आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात. महेश स्मृती मोहा संघाची अनिकेत कोहली आणि त्याच्या बाजूला अजित. तर पंचांचा ग्रीन सिग्नल येईल आपल्यापर्यंत. पहिला गोलंदाज आतिश, समोर अनिकेत. आतिश आणि अनिकेत. तरगर गावचा आतिश समोर मोहा गावचा अनिकेत कोहली. स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिल्याच बॉलवर तडाखा. डीप कव्हर पॉइंटला ठोकतोय अनिकेत कोहली. चौकार. जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था आणि संपूर्ण या लीग मध्ये पहिल्या दिवसामध्ये अनिकेत कोहलीच्या 104 धावा. ग्रेट बॅटिंग. जबरदस्त हिटिंग. अनिकेत कोहली रेस मध्ये असताना बेस्ट बॅट्समन च्या रेस मध्ये. पुन्हा यस. अगदी गुडगा खेळपट्टीवर फ्लॅट अँड पॅरलल 6. अनिकेत कोहली ऑन फायर. कमालीची बॅटिंग. चेंडू स्टेजच्या खाली आहे बघा. अजून पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर षटकार. पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप कव्हर पॉइंटला चौकार लगवला. त्यानंतर गुडगा खेळपट्टीवर टेकला, थोडासा बसला खाली आणि हा फुल्लर लाईनचा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलाय. फ्लॅट पॅरलल पद्धतीनं षटकार पाहायला मिळाला. गुड स्टार्ट. 67 धावांचं लक्ष समोर आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच गोलंदाज आतिशवर हा प्रति हल्ला चढवलाय. आक्रमक बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. आपण एकदा काय फटका सजवलाय. शेवटपर्यंत वाट पाहिली आहे आणि सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं इनसाइड आउट पद्धतीनं खेळलाय हा अनिकेत कोहली. ठोकतोय अजून एक चौकार. आणि हाही एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकतोय. अप्रतिम षटकार. हॅलो. बघा, जे संघ सुपर 4 मध्ये जातील त्या 4 संघांमधूनच आपण ही बक्षिसं देणार आहोत. फलंदाज, गोलंदाज, सिरीज आणि क्षेत्ररक्षक. पॉइंट्सला स्पर्धा शेवटच्या मॅच पर्यंत पॉइंट्स घेतला नाहीत आपण. फायनलचे पॉइंट पण काउंट केले जाणार आहेत. सर्व मॅच असतील लीग मध्ये, फक्त शेवटचे 4 संघ असतील त्याच्यामध्ये असेल. ठीक आहे. डेफिनेटली. म्हणजे फायनल पर्यंत गुण ग्राह्य धरले जातील, परंतु खास करून तुम्हाला सुपर 4 मध्ये जाणं गरजेचं असेल. त्याच खेळाडूंना ती संधी असेल सुपर 4 मध्ये. हो लावली. प्रत्येक बॉलवर अक्षरशः तुटून पडतोय अनिकेत कोहली, ज्याच्या बॅट मधून सुटली बंदुकीतली गोली. सिक्सर. पहिल्याच ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि 26 धावा, तब्बल 26 धावा. कमालीची बॅटिंग. अजून एक बॉल. प्रत्येक बॉलवर हिटिंग, प्रत्येक बॉलवर हिटिंग. चौकार षटकार, चौकार षटकार, षटकार. आता काय पाहायला मिळेल? आता पाहायला मिळेल क्लीन बोल्ड. अति घाई संकटात नाही अनिकेत कोहली. बॅक टू द गाउट.
बॉलरनी थोडासा तो नाराज असेल अनिकेत कोहली स्वतःवर, कारण तो फटका होता तो रिस्की होता. अगदी स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं चेंडू तेवढाच वेगानं अतिशनं फेकलाय आणि आता जो अडथळा होता ना तो अडथळा दूर केलाय. इथे मात्र शैलेश स्मृती तरगर संघानं 67 धावांचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये 26 आल्या, परंतु पहिला गडी बाद झालाय अनिकेत कोहली. नवीन फलंदाज मैदानात येईल अजित सोबत सागर. ऑल कोहली ब्रदर्स. लीगच्या मॅचेस आहेत, त्यामुळे या स्पर्धेचा नियम पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगेन. सुपर 4 मध्ये जे संघ जातील त्यातूनच मालिकावीर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन साठी प्राइज मिळेल, परंतु ते गुण आम्ही फायनल पर्यंत त्या खेळाडूचं ग्राह्य धरणार आहोत. हे पूर्ण नियम तुम्हाला आता समजावून सांगितलं. बऱ्याच ग्रामीण टुर्नामेंट मध्ये काय असतं की सुपर 4 मधल्या नंतरचे सामने ग्राह्य धरत नाही, परंतु या लीगचा निर्णय आमच्या आयोजकांचा वेगळा आहे. चांगला निर्णय आहे, कारण लीगच्या मॅच आहेत, लीगची स्पर्धा असल्यानंतर नक्कीच असं व्हायलाच हवं. सुपर 4 मध्ये जाणे, त्यानंतर फायनल मध्ये चांगला परफॉर्मन्स करणं गरजेचं असतं. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र चेंडू आणि धावांचं अंतरही आता आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 26, 4 ओव्हरचा अजूनही खेळ बाकी आहेत. 57 करायचे आहेत, म्हणजेच अजून 41 धावांची आवश्यकता. येणारे 24 चेंडू आणि 41 धावा. हा स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलाय बिहाइंड द बॉलर. अगदी गोलंदाजाच्या मागे येऊन चेंडू उचललाय, फेकलाय. एक धाव आली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावते. एकूण 27 धावा. गोलंदाजाला मेहनत करावी लागेल, त्यामध्ये प्रवेश कोहली येतोय. मागच्या मॅच मध्ये प्रवेश कोहलीनं मोमेंटो सिप करून दिला होता. अवघ्या 2 धावांचं षटक फेकलं होतं, 3 विकेट मिळवले होते. तोच प्रवेश कोहली आतापर्यंत विकेटच्या रेसमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळते. 5 विकेट आतापर्यंत त्याने लीग मध्ये पटकावलेत, असा हा गोलंदाज प्रवेश कोहली. त्याच्या समोर बॅट्समन आता सागर नव्यानं खेळण्यासाठी सज्ज होईल. 1 डाऊन इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरचा हा फलंदाज सागर. सागर साठी हा बॉल, पुढल्या लाईनचा बॉल वेगानं फेकला होता. प्रसाद डोलकर आणि महेश गणेशपुरी गावचे आमचे प्रसाद डोलकर आणि महेश. 2026 रुपयाची आर्थिक मदत प्रसाद डोलकर यांनी आम्हाला दिलेले आहे, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. या पण प्रसाद आणि महेश, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. पहिला बॉल खूप वेगानं फेकलाय. खरं तर ज्या पद्धतीनं आपण बघितलं प्रवेश कोहलीचा, प्रचंड वेग आहे. काय वेग आहे, वेळ नाही मिळत बॅट्समनला हुक करण्यासाठी. अगदी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करणारा हा गोलंदाज प्रवेश कोहली तुम्हाला पाहायला मिळतोय. वेलकम प्रसाद डोलकर, स्वागत आहे पाहुण्यांचं. कमालीचे गोलंदाजी, आणि हेच हेरलंय तरगर टीमच्या गोलंदाजांनी, कारण एकमेव असा फलंदाज आहे अनिकेत कोहली जो मागच्या 2 मॅच मध्ये 100 आकडा क्रॉस करताना तुम्हाला पाहायला मिळाला धावसंख्येमध्ये. आणि त्याच अनिकेत कोहलीला बरोबर लास्ट बॉलवर अतिशय त्रिफलाचित होताना तुम्ही पाहिलात, आणि तिथून मोमेंटो कदाचित शिफ्ट होतोय की काय या तरगट संघासाठी. बॅट्समन सागर पुन्हा एकदा तयार होईल. प्रवेश कोहली वेगवान भन्नाट वेगाचा वापर करत गोलंदाजी करतोय. वेगावर स्वार होताना वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकतोय. आणि पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिलं, मी म्हटलं की प्रवेश कोहलीच्या गोलंदाजीचा विचार केला तर त्याच्या गोलंदाजीमध्ये वेग जास्त आहे, वेगावर नियंत्रण आहे. त्यानंतर आपण बघितलं लाईन लेंथ मध्ये गोलंदाजी करतोय. हा बॅटला ब्रेक झालाय. हो 2 क्षेत्ररक्षक आणि तिथे तिसरा क्षेत्ररक्षक आलाय. चांगला बॅकअप दिलाय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथे फेकी मात्र थोडीशी प्रॉपर आली नाही, अन्यथा
फलंदाज सागर बाद झाला असता. अशा परिस्थितीमध्येच चांगली रनिंग बिटवीन 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या 29. 67 धावांचं लक्ष. पहिल्या ओव्हरमध्ये 26 आल्या होत्या. तदनंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रवेश कोहलीनं चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. तोच प्रवेश कोहली. प्रवेश कोहली पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय. फुलटॉस, फटका फसलाय हवेमध्ये. झेल, हो झेलखाली क्षेत्ररक्षक टिपतोय झेल. अजून एक विकेट. विकेट नंबर 2. बॅक टू डग आउट. आजा शाम होने डेफिनेटली. आणि रिव्ह्यू तुमचा समाप्त. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 2-2. आणि अशा परिस्थितीमध्ये पाहता पाहता या खर तर 2 विकेटचा देखील इथे अंत झालाय. आणि लास्ट बॉल बाकी आहे. प्रवेश. हा रिव्ह्यू सांगितलं. अनसक्सेसफुल याचा अर्थ समाप्त. येस करेक्ट. शेवटचा चेंडू. आता बॅट्समन लोकांना रिव्ह्यू घेता येणार नाही याची तुम्ही नोंद घ्या. महत्वाचा संदेश असेल हा. कारण आता खरं तर तुमचा रिव्ह्यू समाप्त झालाय. अंपायर डिसिजन इज करेक्ट नाउ ऑन फील्ड. नवीन बॅट्समन मयूर पाटील. धावसंख्या धावफलकावर 29. एकमेव फलंदाज आता मयूर पाटील आहे. या सामन्याची धुरा, या सामन्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असेल. चेंडू पॅडवर आला तर जोरदार अपील. हलकासा ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. लेग पाईचचा इशारा. आणि अशा परिस्थितीमध्ये मिळते 1 धाव. 1 धावेनं 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. टोटल रन संख्या, टोटल धावसंख्या पाहायला मिळते ती 30. म्हणजेच येणारे आता 18 चेंडू आणि विजयासाठी लक्ष उरलंय 37 धावांचं. 37 रन, 37 धावांचं लक्ष येणाऱ्या 18 बॉल मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. त्याला थोडासा स्पीडअप करूया आपण. 18 चेंडू 37 धावा. चांगलं षटक फेकलं प्रवेश कोहलीनं. या षटकामध्ये थोडासा आपल्या सामन्याला कलाटणी देण्याचं, आपला सामना झुकवण्याचा प्रयत्न केलाय प्रवेश कोहलीनं. आणि जिथे मात्र समीकरण पाहायला मिळेल येणारे 18 बॉल्स आणि विजयाकरता 37 धावा. गोलंदाज कोण असेल? गोलंदाजीच्या उंबरठ्यावर तुम्हाला पाहायला मिळेल न्यू बॉलर स्वतः संघनायक स्मिथ पारगावकर. स्मिथ पारगावकरचं हे 3रं षटक. 18 बॉल 37ची आवश्यकता आहे. आणि समोर आता मयूर पाटील आहे. नक्कीच उल्लेख केला होता की मयूर पाटील एकमेव असा खेळाडू आहे की या संघाचा, की आता या सामन्यातलं रिझल्ट, जय पराजय हे मात्र फार अवलंबून असेल या फलंदाजांवर. कारण ज्या पद्धतीनं अनिकेत कोहलीनं दमदार सुरुवात केली आणि शेवटच्या बॉलवर त्रिफलाचीच झाला, तिथून थोडंसं टेन्शन आलं असेल. ते म्हणजेच महेश स्मृती मोहा संघावर. उल्वे, तरगर, कोंबडभुजे, गणेशपुरी, मोहा 5 गावांची ही स्पर्धा. 5 गाव प्रीमियर लीग. हो समोर खोलवर पतीचा बॉल. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. सन्मान देण्यात भाग पडले या चेंडूनं. ब्लॉक हॉल मध्ये फेकला मयूरला हा बॉल स्मिथ पारगावकरनं. आजकाल बघितलं तर प्रणय 40 गाव प्रीमियर लीग, 16 गाव प्रीमियर लीग बऱ्याच असतात, परंतु ते फक्त 5 गाव प्रीमियर लीग. ओ हवेमध्ये लॉफ्टेड स्ट्रोक, उंचीचा आणि तेवढ्याच लांबीचा 5 गाव प्रीमियर लीग मधला हा तडाखा बंद सिक्सर.
बदललं. येणारे 16 बॉल्स 31 धावांची आवश्यकता. निर्णायक विजयासाठी 16 बॉल 31 धावा. आने वाली 16 गेंदे और 31 रनों की दरकरार. इस मैच को जीतने के लिए महेश स्मृति मोहा टीम के लिए. हा फटका फसलाय. किरण पारगावकर गेलाय, पोहोचलाय आणि तो पकडतोय झेल. समाप्त होईल मयूर पाटीलचा खेळ. सर की जो सर से वो धीरे धीरे तिथून तिथून आता तरगड संघ आनंद साजरा करतोय. चेंडू आणि धावांचं अंतर तुम्हाला पाहायला मिळेल. येणारी चेंडू असतील 15 आणि विजयासाठी आता उरल्या धावा 31. दोन्ही चेंडू अप्रतिम फेकले गेले. मागच्या बॉलवर विकेट मिळाला, त्यानंतर मात्र एक ब्लॉकॉल बॉल फेकला स्मिथ पारगावकरचा. एक षटकार जरूर आला होता मयूर पाटीलच्या मधून, परंतु मयूर पाटीलला थांबणं देखील तेवढंच महत्वाचं होतं, इम्पॉर्टंट होतं. 15 बॉल 31 धावांची आवश्यकता. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक. ओम खारकर. ओम खारकर फुलटॉस हवेमध्ये लॉफ्ट मिस टायमिंग. ओट पकडला झेल. अजून एक विकेट. अजून एक गडी बाद झालाय. आता महासंघाला आता मात्र धक्क्यांमागून धक्के. महेश स्मृती महासंघ अडचणीत. अजून एक विकेट. कमालीची गोलंदाजी, कमालीचं कमबॅक. स्मिथ पारगावकर मात्र आपला संघाचा जो त्याच्यावर विश्वास ठेवला होता, संघाचा संघनायक धीरज ओवलेकर संघ मालक आणि संघनायक स्मिथ पारगावकर. खूप चांगला परफॉर्मन्स. संघ मालकाने ठोकलेले ते 3 षटकार. त्यानंतर स्मिथ पारगावकर संघनायक करतोय गोलंदाजीमध्ये वापसी. अशा परिस्थितीमध्ये आता 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावांची आवश्यकता. आने वाली 14 गेंदे 31 रनों की जरूरत. टीम यहाँ पे बल्लेबाजी करने वाली शैलेश स्मृति तरगड़ टीम, गेंदबाजी के सामने महेश स्मृति मोहा टीम थोड़ी सी संकट में. स्मिथ पारगावकर पुन्हा एकदा 10 ते 15 पावलांचा स्टार्ट. पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करतोय. हा फुलटॉस बॉल होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. डॉट बॉलची समाप्ती. तरगर संघ आता हळूहळू या मॅच मध्ये शिरकाव करतोय. या मॅचवर आपलं वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय, परंतु त्याच वर्चस्वाला आता प्रत्युत्तर द्यावं लागेल मोहा टीमच्या फलंदाजांना. 13 बॉल 31. हात प्रत्युत्तर दिलंय. शॉट अँड पुल. चेंडू सरळ ठोकलाय. डीप मिड विकेट क्षेत्राकडे येतोय हा उत्तुंग षटकार. विलनची नागिन निघाली. चला फिल्डिंग सजवायची आहे. 12 चेंडू आणि आता विजयासाठी 25 धावांची आवश्यकता राहिली आहे. येणारे 12 बॉल्स आणि 25 धावा. आता डोक्याला टेन्शन देणारा हा सामना दोघांसाठी होतोय. पाणी मैदानात घेऊन जाताना आमचा खेळाडू पाण्याच्या सोबत एक संदेश देखील पोहोचवताना पाहायला मिळेल. कदाचित हा कानमंत्र फार महत्वाचा ठरेल. दोन्ही टीम्सला देऊया खूप शुभेच्छा. खूप इम्पॉर्टंट मॅच. जो जिंकेल तो किमान एका ट्रॉफीचा खरं तर पात्र होईल बक्षिसास.
त्यामुळे या मॅच कडे दोघांचं लक्ष आहे. या सामन्याकडे सर्व पाच गावाचं लक्ष आहे. या सामन्याकडे आज तुम्हा सर्वांचं लक्ष आहे, कारण हा इम्पॉर्टंट मॅच आहे. दिवसभर घेतलेली मेहनत या एका मॅच मध्ये तुम्हाला ती मेहनत कामी येईल, त्या मेहनतीचं फळ मिळेल असा हा सामना. 12 बॉल 25 धावांची गरज. नॉकआउट, डू ऑर डाय. गोलंदाजच्या उंबरट्यावर जतीन कोहली. फुलटॉस, पहिलाच बॉल फुलटॉस पायानं अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह वेगानं निघून गेला. एक सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं या ठिकाणी पाहायला मिळतंय. फेकी देखील चांगली एका धावेच्या मदतीनं. आता चेंडू आणि धावांचं समीकरण बदलतंय. आने वाली 11 गेंदे और 24 रनों की जरूरत. ये मुकाबला रफ एंड टफ, बिल्कुल फाइट मुकाबला हो रहा है. बीच मैदान के ऊपर शेलगर मैदान, और ये हमारे शेलगल गांव के मैदान के ऊपर 5 गांव प्रीमियर लीग का ये आगाज दे होने जा रहा है. आज का पहला दिन. आने वाली 11 गेंदे. टपकी हुई गेंद, लेकिन वहां पे खुद गेंदबाज भाग रहे. व्हाट ए कैच, जबरदस्त कैच. द कैच ऑफ द टूर्नामेंट एंड द टर्निंग पॉइंट ऑफ द कैच. और एक विकेट का पतन. हवा हवा है हवा. और जिस बल्लेबाज ने सिक्सर ठोका था वही बल्लेबाज मैदान से बाहर जा रहा है. जबरदस्त बल्लेबाजी कर रहा था ये बल्लेबाज. वही रंजीत कोहली मैदान से बाहर. अभी नए बल्लेबाज मोहन. ये मोहन आया है इनेट नंबर 7. 7वें नंबर के बल्लेबाज है. अब आने वाली गेंदे है 10 और 24 रनों की जरूरत. ये मुकाबला बिल्कुल देखा जाए तो दोनों टीम के तरफ है. चलो जल्दबाजी कीजिए, अभी कुछ पल बाकी है. आज के दिन का 10 मिनट का खेल बाकी है केवल. ये टपकी हुई गेंद, अंपायर का वाइड बॉल का इशारा. बिल्कुल यहां पे देखा जाए तो फील्डर्स लोग ने रिव्यू लिया है. यस सर, फील्डर लोग ने रिव्यू का खाली आपको रनआउट और बीमर के लिए है, तो आप यहां से वाइड के लिए रिव्यू नहीं ले पाएंगे. ये अंपायर हमको बताते हुए है. हाँ यार, अंपायर को कोई डाउट रहेगा, लेकिन उन्होंने तो डिसीजन दिया है वाइड. हाँ, उन्होंने तो पहला डिसीजन ऑनफील्ड दिया है, लेकिन यहां से उनका इशारा तो आया है वाइड का, तो बिल्कुल ये वाइड ही रहेगा, क्योंकि रिव्यू आपको खाली नो बॉल बीमर के लिए है, रनआउट के लिए है. यस, अंपायर वाइड बॉल का इशारा. और इसी के साथ एक वार्न भी मिला है गेंदबाज को. यहाँ पे पूरी तरह से सूचित करके गेंदबाज को, क्या आप यहाँ से अभी उछाल देने वाली गेंद नहीं डाल सकते, यानी कि बाउंसर का यहाँ पे कोई इस्तेमाल नहीं कर पाएंगे. ऐसे एक गेंद फेंकी पड़ने पड़ेगी. जतीन दुर्वाली छोर से. ये अच्छी लाइन थी. आंधी धन, यहां से देखा जाए तो पहले ही बल्ला घूम गया. डॉट गेंद की समाप्ति. आने वाली 9 गेंदे 23 रनों की जरूरत. 9 गेंदे 23 रन. गेंदबाज जतीन कोहली दुर्वाली छोर से फिर से शेलगर एंड से गेंदबाजी के लिए तैयार. ये अवे फ्रॉम बॉडी. क्या हो रहा है बीच मैदान के ऊपर, कभी अच्छी गेंद कभी वाइड बॉल. यहाँ पे देखा जाए तो 1-1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा रहा है. आने वाली 9 गेंदे 22 रनों की जरूरत. 9 गेंदे 22 रन. गेंदबाज जतीन कोहली, तो दूसरी तरफ मोहन कोहली जो बल्लेबाज 7वें नंबर पे आए बल्लेबाज. ये हवा में के लिए यहाँ पे मिस टाइमिंग स्ट्रोक, लेकिन खुद गेंदबाज को ये कैच बहुत उल्टा था, लेकिन जो स्लिप मिड ऑफ पे फील्डर था ना, वो आसानी से पकड़ सकता था ये कैच, लेकिन कोई कॉल नहीं था उसका ये कैच लपकने के लिए. और इसके साथ 1 रन मिले है. 1 रन से बढ़ेगा स्कोर, और बढ़ता हुआ स्कोर जा रहा है स्कोर कार्ड के ऊपर 46. आने वाले 8 गेंदे 21 रनों की जरूरत.
8 गेंदे 21 रन। ये बिल्कुल अच्छा मुकाबला देखने को मिल रहा है इस शेलगर मैदान के ऊपर। ये खोद के निकाली स्ट्रेट ड्राइव अलोंग द कार्डफील्ड ड्राइव, वाइडिश लॉन्ग ऑफ का फील्डर आया। तब तक समय तक केवल 1 रन चुराने का और 1 रन से धीरे धीरे बढ़ता हुआ स्कोर। अब आने वाली 7 गेंदे 20 रनों की जरूरत। तो बल्लेबाज आया है मोहन। क्या मोहन इस गेंद के ऊपर लंबा हिट लगाएगा? क्या ये तरगर टीम के अगेंस्ट महेश स्मृति मोहा टीम को चुनौती देगा? शॉर्ट पिच गेंद, लेकिन यहां पे हुए मिस टाइमिंग। किरण पारगांवकर विकेट कीपर के दस्तानों में और एक विकेट कॉट बिहाइंड द विकेट। बल्लेबाज मोहन कैच आउट। इस रनों की जरूरत। एक तरफ है महेश स्मृति मोहा टीम, तो दूसरी तरफ शैलेश स्मृति तरगर। ये बहुत इंपॉर्टेंट मैच रहेगा दोनों टीम के लिए। और अंतिम क्षण आया इस मुकाबले का। जो जीतेगा वो कम से कम एक ट्रॉफी का हकदार रहेगा। एक ट्रॉफी उनके पक्ष में आएगी। ऐसा है मुकाबला नॉकआउट। 6 गेंदे 20 रन। फुल टॉस, और ये फुल टॉस गेंद को पूरी तरह से डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ मोड़ लिया। कोई फील्डर नहीं वहां पे। गेंद गई सीमा रेखा के बाहर। 4 रन, और 4 रन से इक्वेशन में बदलाव। आने वाली 5 गेंदे 16 रन। मुश्किल है, लेकिन यहां से संघर्ष करना पड़ेगा। नामुमकिन को मुमकिन करना पड़ेगा बल्लेबाजों को। और कोशिश मेहनती है यहां पे देखूंगा। कोशिश करनी पड़ेगी। आने वाली गेंदे है 5 और 16 रनों की जरूरत। क्या कोशिश कर पाएगा बल्लेबाज ओम खारकर? अजीत के बल्ले से आया हुआ बेहतरीन। ओ माय गॉड, यहां पे बैलेंस सेट नहीं कर पाए और इसी का नतीजा क्या हुआ बीच मैदान के ऊपर? क्या रन ली? नहीं, लेकिन जो फील्डर थे ना, काफी अच्छी फील्डिंग, मैग्निफिसेंट पीस ऑफ फील्डिंग। जो फील्डर हमारे तैनात थे उनकी मैं सराहना करूंगी। जहेज बोयर, वेल फील्डिंग। लगभग ऐसा लग रहा था कि ये सिक्सर आएगा, लेकिन क्या बैलेंस था उनका, क्या जाने दो। लेकिन यहां से देखा जाए तो 6 नहीं आने दिया। डॉट गेंद। 4 गेंदे 16 रन। 4 गेंदे 16 रन। अजित बल्लेबाज फिर से तैयार समाधान की गेंद के ऊपर। ओ लवली स्ट्रोक। क्या ये पहला 6 आता तो क्या होता नतीजा? ये वाइडिश लॉन्ग ऑन के तरफ आया बिल्कुल अजित के बल्ले से। ये बेहतरीन निर्णायक क्षणों का सिक्सर। तीन गेंदे 10 रन। अजित ऑन स्ट्राइक। ये कवर ड्राइव करने का प्रयास किया। वहां पे एक हाथ से धीरज कैच लपकने का प्रयास कर रहा है, लेकिन गेंद गई 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 सीमा रेखा के बाहर। 4 रन। अरे सगळे मेहनत केली ना, आपण क्वालिफाय 100% हो. मुकाबला हुआ है दोस्तों। क्या
ये जयेश ने जो सिक्सर बचाया ना, वो अगर 6 जाता तो मैच ही खत्म होता था। लेकिन टेनिस क्रिकेट में दोस्तों किंतु और परंतु को स्थान नहीं है। टेनिस क्रिकेट में जो जीता वही सिकंदर कहलाता है। और किरण पाटिल अपने 5 गांव का ये आगाज, 5 गांव प्रीमियर लीग का आगाज सक्सेस हो रहा है इस मुकाबले में। दोस्तों ये मुकाबला पसंद आया होगा तो जोरदार तालियां होने दो। 2 गेंदे 6 रनों की दरकरार। काफी अच्छा मुकाबला, दिलों की धड़कन तेज हो रही है मुकाबले में। लेकिन यहाँ पे धीरज से निकला था एक कैच, लगभग छूट रहा था लेकिन कैच लपका। अभी तक मैच बैलेंस, विकेट बानो गया या अजीत का। अभी 1 गेंद 6 रनों की जरूरत। अभी कौन मारेगा सिक्सर? अरे मजाक मत करो, अभी तक मैच बैलेंस है। जिसमें काबिलियत है ना सिक्सर मारने की वही बल्लेबाज जाइए, और काबिलियत लाने वाला बल्लेबाज बीच मैदान में जा रहा है। 1 गेंद 6 रनों की जरूरत। क्या मैच यहां पे पूरी तरह से फिर से नक्शा बदलता हुआ। और यहां पे महेश स्मृति मोहा टीम अभी भगवान से यहां पे प्रार्थना कर रहा होगा कि हमारी मैच जीतेगी क्या। आता वाघ आलाय मैदानात। 1 बॉल 6 धावांची गरज। काय वाघ होईल का मैदानावर सिद्ध? पाहावं लागेल बॅट्समन। उमेश कोहली 1 ट्रॉफी साठी हा चेंडू आहे। जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो। 1 चेंडू आणि 6 धावांची गरज। आग लागली, आग मैदानावर। खेळाडूंच्या जीवाची आग झाली असा हा सामना। 1 चेंडू आणि 6 धावा, बिल्कुल बेहतरीन मुकाबला, दिमाग को सुन्न करने वाला मुकाबला। 1 गेंद 6 रन, लेकिन ये गेंद जार्क में डाली। वहां पे तरगढ़ टीम ने जीत हासिल की। कांग्रेचुलेशन, ठोक दीजिए। अभिनंदन अभिनंदन। शैलेश स्मृती तरगर संघ या आजच्या पहिल्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये दाखल होते। हार्डलक महेश स्मृती मोहा, अनिकेत कोहली आणि टीम। बघा जिथे विकेट मिळाला ना त्यानंतर कसा मोमेंटो शिफ्ट झाला। असं वाटत होतं की हा सामना सहज जिंकेल महेश स्मृती मोहा संघ, परंतु टेनिस क्रिकेट आहे, कोण विसरेल। ज्यावेळी या शैलेश स्मृती तरगर संघाला धावा होत नव्हत्या त्यावेळी धीरज ओवलेकर सारखा एक अनुभवी खेळाडू आला आणि त्या खेळाडूनं 3 षटकार ठोकले आणि 11 बॉल मध्ये 25 धावा ज्या वसूल केल्या। तिथून पुन्हा एकदा या तरगढ़ टीमची